आणि एक महत्त्वाची बातमी थेट कोल्हापुरातून येते, कारण कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाचं अखेर लोकार्पण झालंय। हे नाट्यगृह जळून खाक झालं होतं, त्याला आग लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि अखेर त्यानंतर केशवराव भोसले नाट्यगृहाचं लोकार्पण पार पडतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलं। सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथे उपस्थित होते। मंत्री हसन मुश्रीफ केशवराव भोसले नाट्यगृहाचं यावेळी लोकार्पण करण्यात आलं। 2 वर्षांपूर्वी आगीच्या ज्वाळांनी हे ऐतिहासिक असं नाट्यगृह भस्मसात झालं होतं आणि लाखो कला प्रेमींनी हळहळ व्यक्त केली होती। मात्र अखेर केशवराव भोसले नाट्यगृह आता नव्या रूपात पाहायला मिळतंय, त्याचं लोकार्पण करण्यात आलंय। ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आता नव्या दिमाखात पुनरागमनासाठी सज्ज झालंय। अत्याधुनिक लाईट साऊंड वातानुकूलित व्यवस्था अग्निसुरक्षा आपत्कालीन यंत्रणा या सर्वांनी सज्ज झालेलं हे नाट्यगृह त्याच्या तांत्रिक चाचण्या देखील पूर्ण झाल्या आहेत। आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली आणि मंत्रिमंडळात आम्हाला सर्वांना सांगितलं की कोल्हापूरचं वैभव हे नाट्यगृह आहे। कोल्हापूरकरांचं प्रचंड प्रेम या नाट्यगृहावर आहे आणि कोल्हापूरला कलानगरी किंवा कलापूर हे जे नाव मिळालं त्याच्यामध्ये या नाट्यगृहाचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असल्यामुळे याचं पुनर्निर्माण करणं गरजेचं आहे आणि तात्काळ 25 कोटी रुपये हे त्या ठिकाणी आपण त्याकरता दिले। मी महानगरपालिका आणि सर्व अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। अतिशय सुंदर असं रेस्टोरेशन त्याचं करण्यात आलेलं आहे। बाहेरचा भाग हा जुनाच आहे, त्याचं जे सौंदर्य आहे ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे, हेरिटेज व्हॅल्यू तशीच ठेवण्यात आली आहे आणि आतमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे नाट्यगृह या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे या नाट्यगृहाने अनेक महान कलावंतांना या ठिकाणी बघितलं आणि संगीत असेल, शास्त्रीय संगीत असेल, लोकनाट्य असेल, लावणी, पोवाडा, तमाशा, दशावतार अशा वेगवेगळ्या गोष्टी जो आपल्या संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा हिस्सा आहे, त्या सगळ्या गोष्टी या नाट्यगृहाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिल्या। खरं म्हणजे आमची नाट्य चळवळ असेल किंवा या ठिकाणी रंगभूमी असेल किंवा चित्रपट असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये खरं म्हणजे आपल्या कोल्हापूरचं एक फार मोठं योगदान या ठिकाणी आहे। बाबूराव पेंटर आणि भालजी पेंढारकर यांनी कोल्हापूरला जी ओळख दिली आणि विशेषतः व्ही शांताराम यांचा देखील सुरुवातीचा जो सगळा काळ आहे तो या कोल्हापुरामध्येच त्या ठिकाणी गेला। पंडित विष्णू पलुस्कर, दिगंबर पलुस्कर, सुधीर उर्फ बाबूजी फडके, सुरेश वाडकर, वामनराव सडोलीकर असे अनेक दिग्गज गायक हे याच कोल्हापुरातले, पिराजीराव सरनाईक, अरुण सरनाईक, रमेश देव हे कलावंत याच कोल्हापुरातले आणि भारताला पहिल्यांदा ऑस्कर मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार भानू अथय्या यांचीही कर्मभूमी हेच कोल्हापूर शहर। त्यामुळे या कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थानं संगीत सूर्य केशवराव भोसले यांचं जे काही योगदान आहे ते कोणी विसरू शकत नाही।